मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता मात्र चॅनल सबस्क्राईब करत नाही. आमची विनंती आहे, चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन क्लिक करा आणि जाऊयात आता भीमथडी जत्रेमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. युट्यूबच्या खादाडवांडा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आतापर्यंत आपले 3 एपिसोड येऊन गेलेले आहेत. एक आतमधीतला एपिसोड होता, 2 फूडचे एपिसोड आहेत आणि आता नॉनव्हेजचा सेकंड एपिसोड आज आपण करत आहोत. उद्या क्रिसमस आहे, क्रिसमसची सुट्टी आहे, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी नक्कीच इथल्या फूडचा आनंद घेण्यासाठी या. इथले काही वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो. आपल्या मागं जे आहेत हे सगळे इशाऱ्यावर म्हणजे निरोप पोहोचवले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इशाऱ्यावर जे निरोप पोहोचवले जायचे ते आपल्याबरोबर आहेत आणि त्याची माहिती आता आपण थोडक्यात घेऊयात. मोत्यानं द्यावी भरून, नाहीतर दिवा दिवा मी मल्हारवारी मोत्यानं द्यावी भरून, नाहीतर दिवा दिवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोत्यानं द्यावी भरून, नाहीतर दिवा दिवा मी जातो दुरून. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण बघतोय, आपलं नाव काय सर? मी नमस्कार राहुल काशीनाथ पवार. बर. आणि ही कला कोणती आहे? ही ह्या कलेला करपल्लवी कला असं म्हणतात. हे कधीपासूनची आहे? ही सन्मान्य महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली ही कला. याच्यामध्ये काय तुम्ही काय करता, काय नक्की? नाव ओळखण्याचा कार्यक्रम आहे, ह्याला करपल्लवी म्हणतात. पूर्वी महाराजांच्या काळामध्ये बहिरीजी नाईक होते, यांच्याकडे 12 बलुतेदार काम करत होते. यामध्ये गोंधळी समाजाचा एक छोटासा वाटा. शत्रूच्या गोट्यात जायचं, शत्रूच्या जागरण गोंधळ घालायचा. आपल्या महाराजांच्यापर्यंत शत्रूची संपूर्ण माहिती या सांकेतिक चिन्हांचा वापर करून आपल्या महाराजांच्यापर्यंत पोहोचवायची. माझं नाव ओळखणार का? हो हो. कोणाला सांगू, कोणाच्या गाण्यात सांगू? कुठेही या इकडं साईडला घेऊन जाऊ. राजेश माने माझं नाव आहे. इकडे 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 ओळखतात का बघूयात. इशारे बघा त्यांचे काय चाललेत, इशारे काय चाललेत बघा. सन्माननीय राजाजी माने साहेब सर, तुम्ही आपलं नाव? मी संजय दादा अवताडे, अंडवाडीचा सरपंच. बर. इकडे जत्रेला आलतात. खास आपल्या लोकांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. जेणेकरून ही महाराष्ट्राची कला आहे, या ठिकाणी आपली जिवंत राहिली पाहिजे. आता यांनी सांगितलं महाराजांच्या काळापासून बरोबर जे भैरवजी आपण मालिकेत बघत असताल, ते जे वेशभूषा करून शत्रूंचं सगळं गोळा करून महाराजांना सांगत होते, ती ही कला आहे. आणि तुमचं किती अवघड नाव असू द्या तरी सुद्धा हे सांगणार म्हणजे सांगणार. हे आम्हाला 15 वर्षापासून अनुभव आहे. आम्ही दरवर्षी असतो, दरवर्षी आमची भेट होते. मित्रांनो, हे आपले कलाकार आहे, जे ही कला छत्रपती महाराजांच्या काळापासून अजूनही टिकून आहे. यांनी ही टिकून ठेवलेली आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपले मित्र आणि शेफ आपल्याला भेटलेले आहेत. सर, काय सांगाल या भीमथडी जत्रेबद्दल? भीमथडी जत्रामध्ये आमचाही स्टॉल आहे. खूप छान गर्दी आहे. आज सोमवार मंगळवार असून सुद्धा एवढी गर्दी आणि हा जो काही लोकांनी जल्लोष केला तो खूप भारी आहे. वहिनी साहेबांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. जत्रेच्या अख्ख्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि खूप भारी वाटतंय. ही संस्कृती आहे जे आपण जपतोय आणि आपण हे जपतोय आणि त्याला आपण पुढे वाव देतो, याचा अभिमान वाटतो. मराठी माणसांनी पुढे काहीतरी करावं आणि आपण करत आलो, याचं खूप छान वाटतंय. आणि बेस्ट इज की भीमथडी जत्रा कॉस्मो क्राउड खूप आहे जे याला अप्रिशिएट करतायत. सो बेस्ट आहे. तुम्ही यांना भेटा, आम्हाला भेटा. रादर खादडबंडे आमचे मित्रही आहेत. आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. आमचा स्टॉल क्रमांक आहे 20. स्टॉल क्रमांक 20ला या. साधारण महिला ॲग्रोला त्यांना भेट द्या. राहुल आमच्या स्टॉल असं आमचे बंधू आहेत, त्यांनाही भेट द्या. तूप आहे आमचं देशी गिर गाईचं, ते बघा. आणि येस, कम हिअर अँड एन्जॉय इट ऑल. इथं काय फूड, इथं फूड काय टेस्ट केलंय का? फूड टेस्ट करायला आमचे बंधू आम्हाला घेऊन येतात. आम्ही जाणार आहोत. मी सगळं खातो. सो आज भरपूर ठिकाणी भेटणार आहे आणि हे जर कुठे घेऊन गेले तर नक्की ट्राय करेल. मित्रांनो, हे स्वतः एक शेफ आहेत, उत्कृष्ट कुक ज्याला म्हणतो आपण. स्वतः चांगले तयार करतात. त्यांच्या हातचं वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्टॉलची जर एखादी स्तुती केली तर नक्कीच आपण त्या स्टॉलला व्हिजिट करावं. आणि हे सुद्धा इथे फिरायला येतात, हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे. आणखी हे स्टॉल नंबर 20
सातारा यांचं महिला आहे ॲग्रो फूड्स. कुठलं? सातारा महिला ॲग्रो फूड्स. सातारा महिला ॲग्रो ग्रुप यांचा ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेला आहे. स्टॉल नंबर 20 जी. तूप आहे आणि गीर गाईचं अप्रतिम तूप आहे, A2 तूप आहे आणि देशी गावरान गाईचं पण A2 बिलोनानी पद्धतीने केलेलं तयार तूप आहे. मित्रांनो हे सर्व आहे. गावरान तूप घ्यायचं असेल तर स्टॉल नंबर 20 नक्की भेट द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराज. मित्रांनो या फूड स्टॉलमध्ये आता आपण आलेलो आहोत स्टॉल नंबर 22 मध्ये, जो यशस्विनी महिला बचत गट यांचा आहे. आणि या ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचं मटन, स्पेशल कोल्हापुरी चिकन थाळी आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा जो आहे या ठिकाणी आहे. हा आहे पांढरा रस्सा आणि हा आहे तांबडा रस्सा. कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा प्रसिद्ध असतो आणि स्पेशल त्यासाठी लोक कोल्हापूरला जातात. तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका. भीमथडी जत्रेमध्ये स्टॉल नंबर 22ला या. तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला मिळणार आहे. ताई तुमचं नाव? वर्षा भोसले. आणि कुठे आहे तुम्ही? कुठे असता? कोल्हापूरला असते. कोल्हापूरला जाता. हां. आणि वैशिष्ट्य काय? कशाचं अश्विनी ते सांगतात. ते आमच्या जिल्हाध्यक्ष त्या मेन आहेत सगळं. नाही तुमच्याकडे काय काय आहे? आमच्याकडे कोल्हापुरी थाळी स्पेशल आहे. तांबडा पांढरा रसा, चिकन मसाला, चपाती आणि भात आणि थाळी केवढ्याला आहे? थाळी केवढ्याला आहे? 250 रुपयाला 250 रुपये थाळी. थाळी. आणि तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल का त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये आम्ही एक बाउल असो. सेपरेट घ्यायचं असेल तर पे करून घ्यायला. मित्रांनो हा आहे चिकन मसाला. पुण्यात आहे म्हणून थोडंसं तिखट कमी करी गेलंय का? नाही नाही, आमचं असंच असतं. नाही मी कोल्हापूरचा आहे. हो मला माहिती आहे कोल्हापूरला कशी झणझणीत असतं ते. नाही, ते एकदम झणझणीत हा हा. आम्ही कलर वगैरे न टाकता करतो. नाही कलर नाही तिखटच्या बाबतीत. पण मित्रांनो टेस्ट खरंच भारी आहे. नक्की या. कोल्हापुरी पद्धतीचं मटण आणि चिकन. आणि आम्ही यशवंतराव चव्हाण ट्रस्ट जे आहे मुंबईचं, त्याच्या अंतर्गत यशस्विनी अभियान म्हणून एक बचत गटाचा मोठा भाग आहे. त्या सुप्रिया सुळे त्याच्या कार्याध्यक्ष आहेत आणि त्या स्वतः चालवतात. त्याच्या अंतर्गत आम्ही हा बचत गट चालवतोय. महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात सगळ्यात बचत गटाचे स्टॉल लागलेले आहेत आणि त्या प्रत्येक ह्याच्यात एक समन्वयकताईंनी नेमलेली आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करतोय. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात एक आम्ही महिला नेमून प्रत्येक खेडोपाडी ती महिला एक तिच्या अंतर्गत काम करते. जसं वॉर्ड आपण नेमून देतो तसं त्याप्रमाणे आम्ही वॉर्ड नेमून त्या महिला बचत गटाला रोजगार दिलेला आहे आणि तो अप्रतिम चालतोय. कुठलेही स्टॉल असतील, कुठलेही असेल, रिलायन्स मॉलला आमचा माल जातोय. आम्ही बसतोय तिथं स्टॉल लावून. रिलायन्स मॉलने आम्हाला 2 टेबल फ्री ऑफ चार्ज दिलेले आहेत केवळ सुप्रियाताईच्या सहकार्यामुळे. मित्रांनो अशा पद्धतीचा हा स्टॉल आहे. प्युअर कोल्हापुरी जर टेस्ट करायची असेल तर या. आणि या ठिकाणी आता आपण कोल्हापूरचा तांबडा रस्सा जो आहे हा टेस्ट करणार आहोत. ओके एक नंबर. आणि हे सुद्धा आमच्या बचत गटाचे त्या महिलांनीच बनवलेलं आहे. आचारी नाहीये. हा. ही आमची सुगरण आहे. वा. हिनं हे सगळं बनवलेलं आहे. तुम्ही कुठले? कोल्हापूर. कोल्हापूरचंच. मी शिरोळचा आहे. आणि हा पांढरा रस्सा. प्रचंड मागणी आहे पांढऱ्या रस्स्याला. मित्रांनो हा आपण माझ्या मागे जो स्टॉल बघताय हा जगदंबा महिला बचत गटाचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मासे मिळणार आहेत. आणि आमच्या या ठिकाणी मॅडम आणि माझी नगरसेविका सोनकांबळेताई आम्हाला भेटलेल्या आहेत. मस्तपैकी फूडचा आस्वाद घेतात. कसं वाटते टेस्ट? कोळंबीची टेस्ट अतिशय सुंदर आहे. एकदम चवदार कोळंबी आहे. आणि खूप छान पदार्थ मांसाहारीचे सुद्धा आहेत, शाकाहारीचे पण खूप छान पदार्थ आहेत. आणि खाऊन मन तृप्त होतं. अतिशय टेस्टी पदार्थ आहेत. आपण सुद्धा याचा आस्वाद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन. धन्यवाद. मित्रांनो या स्टॉलचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्याकडे सर्व प्रकारचे मासे मिळतात. आणि ह्यांचा ऑलरेडी सांगवीला हॉटेल आहे ज्या ठिकाणी हे संपूर्ण पदार्थ आपण ट्राय करू शकता. संपूर्ण मच्छी यांची जी आहे हे मुंबईवरनं येतात. आणि यांच्याकडे पापलेट, सुरमई, बांगडा, प्रॉन्स हे सर्व अवेलेबल आहेत. चला आपण कशी आहे ती माहिती घेऊयात आणि बघूयात.
नमस्कार, नमस्कार. स्टॉल नंबर काय आहे? आमचा स्टॉल नंबर 38 आहे. बरं, आणि काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे आगरी कोळी मसाल्यापासून बनवलेले फिश फ्राय आहेत, पापलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, प्रॉन्स फ्राय आहेत, बोंबील फ्राय आहे आणि बांगडा फ्राय पण आहे. बरं, नुसतं फ्राय मध्ये मिळणार का थाळी सुद्धा आहे? थाळी पण आहे आपल्याकडे आणि स्टार्टर सुद्धा मिळतात? स्टार्टर पण आहे. थाळीची किंमत कशी असेल? थाळीची किंमत 200 पासून 450 पर्यंत आहे. बांगडा थाळी 200 ला आहे, कोळंबी थाळी 300 ला, बोंबील थाळी 300 ला, पापलेट थाळी 450, सुरमई थाळी 450. बरं, आणि आगरी कोळी मसाला वापरतो. मसाला तिकडनं मागवता का तुम्ही स्वतः तयार करता? आम्ही स्वतःच बनवतो सगळं. मुंबईचे फ्रेश मासे येतात, रेग्युलर आमचे फ्रेश मासे मुंबईवरून आणतो आम्ही. आणि ह्या ताई? ही माझी मोठी बहीण आहे, ही फ्रायला असते आणि मसाले वगैरे हीच बनवते आणि मी फक्त कस्टमर हँडल करते. तुमची स्तुती आधी झालेली आहे. तुम्ही मुंबईला कुठं असता? मुंबईला आम्ही घनसोलीची आहे, नवी मुंबई घनसोली. बरं, आणि तिकडं काय करता? तिकडं काय नाही, आपलं फिश मध्ये इंटरेस्ट होता, म्हटलं पुणेकरांना खाऊ घालावं. पुणेकरांना खूप आवडतं आमचे मसाले, आमचे fish. मित्रांनो, मुंबईकर पुणेकरांची किती काळजी घेतात हे बघा. खास आपल्याला आगरी कोळी पद्धतीच्या मसाल्याचे फिश आणण्यासाठी ते ह्या भीमतडी जत्रेमध्ये आलेले आहे. तुम्हालाही जर मासे आवडत असतील तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद. मी सांगलीहून आलो आहे. प्रवीण पोद्दार माझं नाव आहे. मी माझी फॅमिली, माझी बहीण, भाऊजी, माझा भाचा, माझी मंडळी असे सगळेजण मिळून इथं या भीमथडी यात्रेला आलो होतो. तर इथं जगदंबा महिला बचत गट 38 नंबर स्टॉलला आलो होतो. इथं मच्छी फ्राय, आम्ही सुरमई मच्छी थाळी आणि पॉपलेट मच्छी थाळी घेतली. अतिशय सुंदर आणि छान थाळी इथं मिळाली आम्हाला आणि एकदम छान सुंदर आहे. बोंबील फ्राय तर एकदम सुंदर छान आहे. टेस्ट एकदम सुंदर आहे. सर्वांनी इथं एकदा टेस्ट करायला हरकत नाही. माझं नाव मनोज गोरख कदम. मी हडपसरहून आलो आहे भीमथडी यात्रेत आणि जगदंबा महिला बचत गट येथे मी, माझी मिसेस अर्चना कदम, माझी छोटी मुलगी तन्वी कदम आणि मोठी मुलगी भूमी कदम, आम्ही सगळे खास बांगडा थाळी घेतली आहे, ह्यांनी मटण थाळी घेतली आहे. आणि जगदंबा महिला बचत गट येथे स्टॉल नंबर 39 खूप छान आहे, टेस्ट छान आहे. थँक्यू. पण त्यांचा येस मित्रांनो, आपला प्रॉन्स फ्राय जे आहेत हे आलेले आहेत. थांबा. बरं, ठीक आहे. संदीप, मित्रांनो, आता हे आपले आणखीन एक डिश आलेली आहे, ओले बोंबील. मित्रांनो, फ्राय पापलेट आलेला आहे. मित्रांनो, आज मंगळवार आहे, एवढी विशेष गर्दी असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तरीही जवळजवळ सर्वच स्टॉलवर, फूडच्या स्टॉलवर बऱ्यापैकी गर्दी आहे. आपण बघू शकतो ही गर्दी. आणि उद्या सुट्टी, क्रिसमस, त्यामुळं भरपूर गर्दी असणार आहे. लवकर या आणि जेवणाचा आनंद घ्या. आणि आणखीन एक यांची डिश जी आहे ही आलेली आहे सुरमई फ्राय. मित्रांनो, यांच्याकडच्या ज्या स्पेशल डिशेस आहेत त्याच्यामध्ये ही आहे प्रॉन्स फ्राय, ही आहे ओले बोंबील फ्राय, पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय. अशा पद्धतीने आपल्या चारही डिश ज्या आहेत त्यांच्या आलेल्या आहेत. त्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. यांचा रस्सा, राईस आणि तांदळाची भाकरी. मित्रांनो, हे सगळ्या ॲक्च्युअली हे सगळं वेगवेगळं आपल्याला वेगवेगळी थाळी घ्यावी लागते. थाळीमध्ये सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी, हे पापलेट थाळी. पण आपण ही संपूर्ण कॉम्बी हे तयार केलेलं आहे. आणि आता आपण बघूया त्यांची टेस्ट कशी आहे ती. सुरुवातीला प्रॉन्स फ्राय.
यांचा मसाला जो आहे हा आगरी कोळी मसाला आहे. मुंबईचा आगरी कोळी हा अतिशय प्रसिद्ध असा समाज आहे आणि त्यांच्या मसाल्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तो मसाला या सर्व रेसिपीमध्ये वापरलेला आहे, त्यामुळे यांची जी चव आहे ती खूप वेगळी आहे. ओले बोंबील फ्राय, पापलेट फ्राय, सोलकढी, सुरमई फ्राय, सुरमईची साईज जी आहे ही साईज बघा, किमतीमध्ये फरक असू शकतो, मात्र टेस्ट आणि साईज याला महत्त्व आहे. बघूया आता तर रस्सा कसा आहे. मित्रांनो, तांदळाची भाकरी आणि रस्सा. यांच्या रस्स्याची टेस्टच वेगळी आहे, त्यामुळं नक्की ट्राय करायला या. आता आम्ही हे सगळे संपवतो. तुम्हाला उद्या रविवार 25 तारीख क्रिसमस सुट्टी असणार आहे. माशांचा आनंद घ्यायचा असं तर जगदंबा महिला बचत गट यांचा जो 38 नंबरचा स्टॉल आहे, या स्टॉलवर या, माशाचा आनंद घ्या. हॅलो, मी शबनम मुजावर. मी फिश थाळी मागवली होती आणि मी आधार भांडे हे नेहमी बघते आणि आम्ही फुल फॅमिली आलेलो आहे. मुलगा, मुलगी, आई, वडील सगळे आलो. माझं नाव अनय निखिल तापकीर आहे आणि आज मी सुरमई आणि पॉम्फ्रेट फ्राय खाल्ले. मी माझ्या आबांसोबत खादक बंड्याचे व्हिडिओज पाहतो. मित्रांनो, हा स्टॉल नंबर 49 माऊली महिला स्वयं सहायता बचत गट यांचा आहे. या ठिकाणी नॉनव्हेज पदार्थ, या ठिकाणी एक थाळी तयार होती आहे. ही कोणती थाळी आहे? ही कोणती थाळी आहे? ही स्पेशल चिकन थाळी आहे. स्पेशल चिकन थाळी. त्याच्यामध्ये काय काय आहे? आमच्या थाळीची स्पेशालिटी सर, करीमध्ये पीस, परत फ्राय, परत सूप आहे आपल्याकडे, त्यानंतर एक अंडा आहे बॉईल, राईस आणि चुलीवरची भाकरी अशा पद्धतीने बनवलेली. ही थाळी ही सर 250 रुपयाला आहे. भीमतडीने जे रेट ठरवून दिले त्या रेटमध्ये आम्ही कंप्लीट थाळी बसवलेली सर. त्याच्यामध्ये एक भाकरी आणि राईस, एक भाकरी. आणि आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की कंप्लीट थाळी देऊन ह्या थाळीमध्ये पण शिल्लक राहते, म्हणजे सॅटिस्फॅक्शन आहे आणि पूर्ण पोटभर जेवण मिळते. अजून काय काय आपल्याकडे? आपल्याकडे सर स्पेशल थाळी बरोबरच आपली साधी थाळी पण आहे कस्टमरच्या अफोर्डेबल प्राईसमध्ये सर. त्याच्यामध्ये आम्ही फ्राय आणि बॉईल अंडा देत नाहीत. बाकी हीच थाळी कस्टमरला परवडेल ती 220 रुपयाला आहे सर. 220. हां, त्यानंतर एक फ्राय पण देतो आपण स्पेशल, ते 120ला आहे. हे पूर्ण बाउल भरून देतो सर. नुसतं चिकन फ्राय? हां, चिकन फ्राय सर. ओके. हां, आणि ते काय? ते सर सूप आहे. आणि जे आपल्या चिकन हे करताना झालेलं असतं ना, ते सूप आहे, आळणी सूप आहे. हे खास करून आम्ही ज्या महिलांसोबत लहान मुलं असतात वगैरे त्यांच्या जेवणाची गैरसोय होते, म्हणून त्यासाठी आम्ही स्पेशल ठेवले, म्हणजे कंप्लीट आम्हाला फॅमिलीला इथं सॅटिस्फॅक्शन देता येईल याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली सर. मित्रांनो, जामखेडचा डॉक्टर मेबल आरोळे महिला बचत गट आहे. यांच्याकडं मटन, चिकन आणि बिर्याणी सुद्धा आहे. ताई, आपलं नाव काय? मी उषा बिजू सदाफुले. माझा बचत गट आहे डॉक्टर मेबल आरोळे महिला बचत गट आहे. आणि आपल्याकडे काय काय येतं? माझ्याकडे मटन बिर्याणी असते आणि मटन थाळी असते. त्या थाळीमध्ये आम्ही सूप, ग्रेव्हीमध्ये आणि रश्श्यामध्ये पण मटन देतो. गावरान पद्धतीने केलेलं आमचं मटन असतं. केवढ्याला ती मटन थाळी 350 रुपये. बरं. आणि इकडं ही बिर्याणी कोणती? बिर्याणी पण 350 रुपये. मटन बिर्याणी ते हाफ फुल बिर्याणी 350 रुपये, हाफ बिर्याणी 250 रुपये. एकदम आपण कलर वगैरे काही वापरत नाही, घरगुती मसाल्यामध्ये तयार केलेली मटन बिर्याणी असते. मित्रांनो,
बिर्याणी खायची असेल किंवा थाळी खायची असेल मटण थाळी नक्की भेट द्या. तुमचा स्टॉल नंबर 50 नंबर. हो. काल आपण कालच्या ब्लॉगमध्ये आपण झेप महिला स्वयंसहायता बचत गटाचा व्हिडिओ केला होता जो खेकड्यांचा आहे. कसा रिस्पॉन्स वाटतोय? अगदी चांगला आहे सर. आणि पब्लिक कसं आहे पुण्याचं? आहे, भरपूर आहे पब्लिक आहे. सगळ्यांना आवडतोय आमचा गावरान खेकडा. अच्छा. चुलीवरचा गावरान खेकडा. स्टॉल नंबर आपला परत सांगा. आमचा स्टॉल नंबर आहे 51. आणि आपल्याकडे काय काय? फक्त खेकडा? आपल्याकडे फक्त स्पेशालिटी खेकडा आहे. खेकडा थाळी आणि खेकडा थाळी, खेकडा फ्राय. मित्रांनो, हा खेकडा आपण बघूयात कसा आहे. खेकडा फ्राय हा नांगा आहे. यांच्याकडं खेकड्यांचा रस्सा होता जो आपण परवा दिवशी टेस्ट केला होता. आज आग्रा खातर आणि आपल्याला आवडतो खेक. नॉनव्हेज म्हणले की नाही म्हणतात नाही. मित्रांनो, या ठिकाणी गव्हाची खीर जी आहे ही गरमागरम गव्हाची खीर. केवढ्याला ही एक प्लेट? 80 रुपयाला. 80 रुपयाला एक प्लेट. आणि याच्यात काय काय असतं? याच्यामध्ये गुळ असतो, गहू असतो आणि दूध असतं आणि आपला काजू बदाम असतात. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने ही गव्हाची खीर या ठिकाणी आहे 80 रुपयाला एक प्लेट. आणि त्याच्यामध्ये तूप सुद्धा घालून दिले जाते. ऑलरेडी एक टेस्ट केलेली आहे. हो. कशी वाटते? छान आहे, एकदम छान. छान आहे. तूप वगैरे सुंदर, नाही बरोबर बनवली म्हणजे जशी चांगली झालेली. कशी टेस्ट? खूप सुंदर आहे. काहीतरी वेगळं खायला भेटलंय. गरमागरम गरमागरम आहे. तुम्ही पण टेस्ट करा. गरमागरम खिरीवर तूप, खपली गहू, त्याच्यामध्ये गूळ आणि तूप. गरमागरम घेऊयात. स्वीट डिश गावाकडं स्वीट डिशमध्ये जे खातात आपण इथं नेहमी चुसडी जिलेबी वगैरे खातो. गावाकडं सर्रास सगळीकडे हे असते. आणि याला लापसी पण म्हणतात ना. काही ठिकाणी लापसी पण वेगळी असते. ही खीर आहे, लापसी वेगळी असते पण ती पण गावाचीच असते. नाव काय तुमचं? माझं ललिता बाळासाहेब खवळे आणि नेहमी आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो. छान वाटतात. कुठे राहिला तुम्ही? आम्ही धानोरीमध्ये मुंजावा वस्तीमध्ये. तुम्ही बघता? हो, मी पण बघतो. आई लावून ठेवते, मी बघत असतो. YouTube नेहमी मी बघत असते. छान वाटतं बघायला. मित्रांनो, धानोरीमध्ये राहणारे आपले आणखीन एक सबस्क्रायबर आहेत ज्यांची या भीमथडी जत्रेमध्ये आपली भेट झाली आहे. भीमथडी जत्रेमध्ये आपल्याला खूप आपले सबस्क्रायबर त्यांची भेट होतीये. त्यामुळे आज आपल्या चॅनलवर आपण ह्या सर्व सबस्क्रायबर जे आपल्याला भेटतात त्यांची ओळख आपल्या चॅनलवर आपण करून देत आहोत. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी व्हेज सेक्शन सुद्धा आहे. आपला हा एपिसोड जो आहे हा नॉनव्हेजसाठी विशेष होता. मात्र या ठिकाणी व्हेज सुद्धा आहे. ह्यामध्ये मासवडी आहे, थालीपीठ आहेत, पिठलं भाकरी आहे, दही धपाटे आहेत. बरंच काही तुम्हाला व्हेज सेक्शनमध्ये जे शाकाहारी आहेत त्यांना व्हेज सेक्शनमध्ये बरंचसं आपण टेस्ट करू शकणार आहात. मित्रांनो, या ठिकाणी गरमागरम उकडीचे मोदक सुद्धा अवेलेबल आहेत. आपण या मोदकाचा स्टॉल जो आहे हा स्टॉल नंबर 12 या ठिकाणी या आणि गरमागरम उकडीचे मोदक जे आहेत ते आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहात. त्याचप्रमाणे नारळ समोसा, साजूक तुपातील घावन, उकडीचे मोदक आणि आप्पे चटणी असे बरेचसे काही पदार्थ या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत. मित्रांनो, आपला आणखीन एक सबस्क्रायबर आपल्याला या ठिकाणी यांची भेट झालेली. नाव काय तुझं? माझं नाव भीम आव्हाड. आणि तुमचं? विद्या आव्हाड. माझा मुलगा आहे हा. चॅनल खूप छान असतात तुमचे व्हिडिओ. म्हणजे खाण्याच्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ना त्याच्यामुळे आम्हाला माहिती भेटते की कुठे काय टेस्टी आहे ती आहे.
आणि कुठल्या हॉटेलला गेला आतापर्यंत? आम्ही मसालेदारला गेलो होतो. मसालेदारला गेला होता. हो, वा. हो. तिथली बिर्याणी त्यांची खूप 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 छान आहे. सुंदर आहे. खूप म्हणजे इतकी टेस्टी आहे ना, म्हणजे पैसे वसूल आहेत. असंच आमच्या जे चॅनलवरचे हॉटेल्स आहेत जे आम्ही दाखवलेले आहेत तिथं भेट द्या. आपण चांगल्या क्वालिटीचेच फक्त हॉटेल्स दाखवतो आपल्या चॅनलवर. नक्की या. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी उकडीचे मोदक तयार केले जात आहेत. तळजाई टेकडीवरील स्पेशल उकडीचे मोदक या ठिकाणी आहेत. कशा पद्धतीने तयार होतात ते बघा. या ठिकाणी सारण आहे आणि त्या पाकळ्या तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये 8 पाकळी, 16 पाकळी, 12 पाकळी असे बरेचसे प्रकार असतात. आपण कोणत्या करतात? 18 पाकळ्यांच्या करतात. आणि हा संपूर्ण या ठिकाणी उकडीचे मोदक तयार करण्याचं चालू. ते तांदळाचं पीठ, त्यामधीतलं सारण आणि हे सगळेजण मोदक तयार करतायत. आणि बाहेर आहे तो स्टीमर. हा मोदक सगळे तयार होत आहेत आणि उकडून आपल्याला ते देण्यात येतील. उकडीचे मोदक तयार होत आहेत आणि इथं पॅकिंग पण चालू आहे. पार्सलसाठी आपण इथनं मोदक घरी घेऊन जाऊ शकता. सद्गुरू केटर्स, तळजाई धनकवडी, भीमथडी स्टॉल नंबर 12. उकडीचे मोदक मिळतील. अजून काय काय? आप्पे आहेत गरम गरम, घावन आहे तुपातले. हे समोर थांबले तेवढे सगळे. 1-2 मिनिट. मोदक खाण्यासाठी भरपूर गर्दी आहे या ठिकाणी. गरम मोदक जे आहेत ते स्टीमर मधनं बाहेर येत आहेत. ते स्टीम झालेले उकडीचे मोदक. चला, गरमागरम मोदक खायचे असतील तर स्टॉल नंबर 12 वर या. चला, गरमागरम मोदक आपल्याला खायला मिळणार आहेत. द्या बरं दादा, 60 रुपये दिले, 2 द्या ना. गरमागरम उकडीचे मोदक. 2 का 2. त्यावर मस्तपैकी तूप. वाव. चला, आपण याची टेस्ट घेऊयात. मित्रांनो, आता जेवण झाल्यानंतर आता आपण गरमागरम मोदक स्वीट डिश जी आहे खाणार आहे. सद्गुरू महिला बचत गट तळजाईवरचे स्पेशल मोदक गरम आहे. भरपूर तूप टाकलेलं आहे. वा, एक नंबर. मित्रांनो, हा हुरडाचा जो आहे गावरान हुरडा, आपण पहिल्या दिवशी त्यांचा व्हिडिओ केलेला होता. कसा वाटला तुम्हाला? रिस्पॉन्स कसा आहे आपल्या चॅनलचा? एकदम चांगला रिस्पॉन्स आला. युट्यूब चॅनल लोक बघतात. लोकांनी सांगितलं, आम्ही युट्यूबला पाहिलं म्हणून पाहिलं म्हणून आलो. वैशिष्ट्य काय आपल्या हुरड्याचं? आपला हुरडा स्पेशल गुळभेंडी हुरडा हा. आहे. शेतामधला ताजा आणि कवळा काढलेला आहे. शेतकरीपासून ते ग्राहकापर्यंत त्याची विक्री. कशी प्लेट आहे? 50ला प्लेटी. 50 रुपयाला एक थाळी. गरमागरम आहे. त्याच्यामध्ये 100 रुपयाला कच्चा पावशेर आहे. 100 रुपये पावशेर. सगळी यायला पाहिजे आमची गँग. मित्रांनो, या ठिकाणी जेवण झाल्यानंतर मोदक वगैरे खाऊन झाले. आता चौपाटी नॅचरल कुल्फीचा हा स्टॉल आहे. आपल्याकडे फ्लेवर कोणते कोणते आहेत आणि काय काय? आता आपल्याकडे अंजीर आहे, केशर आहे, बदाम आहे, पिस्ता आहे, स्ट्रॉबेरी आहे. सगळे फ्लेवर जवळपास 18 ते 19 फ्लेवर आहेत आपल्या पिशात. कुल्फी मध्ये आहे का कोण आहे? कुल्फी फक्त कुल्फी आहे. कुल्फी आहे. आणि काय रेट आहे? 35 रुपये. 35 रुपये रेट आहे आपला. 35 रुपयाला घेऊ शकतो. आम्हाला कुठले 2 फ्लेवर देणार? मित्रांनो, हे गारगार मस्त पैकी कुल्फी खायला इकडे या. जो खाणार तो घरी नेणार. मित्रांनो, हे त्यांचे फ्लेवर्स आहेत, वेगवेगळे फ्लेवर जे या ठिकाणी. पिस्ता आहे, अंजीर आहे,
पान आहे, चॉकलेट आहे, कोकोनट आहे, शुगर फ्री आहे, मँगो आहे, पिस्ता, ड्रायफ्रूट आणि बदाम आणि सिजनेबल सीताफळ, जांभूळ, जो सीझन असेल त्यानुसार कुल्फी आहे. असे टोटल 35 प्रकार आहेत. मित्रांनो हे 2 फ्लेवर आहेत हो जे आपण ट्राय करायला घेतो. हा कुठला आहे? चॉकलेट आहे आणि पान. चॉकलेट आणि पान. मित्रांनो हे 2 फ्लेवर आपण ट्राय करणार आहोत. रोस्टेड बदाम फ्लेवर, कोणतीही कुल्फी घ्या, जवळजवळ 16 ते 17 प्रकारचे फ्लेवर आहेत. 35 रुपयाला आहे. थंडीमध्ये आईस्क्रीम खायची मजा वेगळीच येते. जेवण झाल्यानंतर स्वीट डिश आईस्क्रीम एन्जॉय करा. भीमथडी जत्रा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या रात्री 10 वाजेपर्यंत भीमथडी जत्रेला भेट द्या. जेवण करा, आईस्क्रीम घ्या, मोदक घ्या, एन्जॉय करा. मित्रांनो जेवण झालं, स्वीट खाऊन मोदक खाऊन झाला, आईस्क्रीम कुल्फी झाली. आता वेळ आलेली आहे पान खाण्याची. आजचा एपिसोड संपवण्यापूर्वी आता आपण पान घेणार आहोत. आपल्या पानचा स्टॉल कुठे असतो? मान तालुका मसूड. हां, सातारा जिल्हा. आणि काय काय वैशिष्ट्य आपल्याकडं? आपल्याकडं स्पेशल ड्रायफ्रूट चॉकलेट आहे. हा केवढ्याला आहे? हा 50 रुपयाला. 50 रुपये. ओके. हां, हे सहारा स्पेशल आहे 50 रुपये. बरं. एक मिनटं आहे तर कुठलं? हे सहारा स्पेशल आहे, मसाला पान आहे. हे बटरस्कॉच आहे. नंतर हे मस्तानी, रसमलाई, कोणचं आहे? ब्लूबेरी, मगई आहे, चॉकलेट आहे, केशर मँगो आहे, स्पेशल चॉकलेट, व्हॅनिला, पायनॅपल, रामप्यारी आणि स्ट्रॉबेरी. 2 द्या आम्हाला ना, 2 खायला. फायर द्या. हा मित्रांनो आणखीन एक यांचा स्पेशल फायर पान आहे. फ्लावर नाम सुन के काय तो डायलॉग पुष्पाचा. फ्लावर नाही, फायर आहे हा. फायर पान. मित्रांनो जेवण झाल्यानंतर बाहेर पडण्यापूर्वी नक्कीच या पान मसवड पानला स्टॉलला भेट द्या. स्टॉल नंबर 16. मित्रांनो भीमथडी जत्रेतले आपले हे एपिसोड आज आपण संपवत आहोत. तिसरी आहे. उद्या क्रिसमस सुट्टी असल्यामुळे आपण येऊन याचा आनंद घेऊ शकता. आणि पुढच्या वर्षी 18 ते 21 डिसेंबरला आपण पुन्हा भीमथडी जत्रेला भेटणार आहोत. त्यावेळेस काय काय पदार्थ असणार आहेत हे आम्ही त्यावेळेस आपल्याला सांगणारच आहोत. मात्र उद्याचा एक दिवस आहे, 25 तारीख आपल्याला सगळ्यांना सुट्टी आहे. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे फ्लेवर टेस्ट करण्यासाठी आपण या भीमथडी जत्रेला नक्की भेट द्या. चला तर आजचा एपिसोड आपण संपवणार आहोत. धन्यवाद. मित्रांनो असेच वेगवेगळे फूड्स किंवा तिथले स्पेशल हॉटेल्स बघण्यासाठी, तिथले स्पेशल पदार्थ खाण्यासाठी आमचं खादाड बंड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.